आजचा आपला चिंतनाचा विषय आहे स्वतःचे स्वतःचे गुण व दोष पहा. येस, आपल्याला याच्यावर चिंतन करायचं आहे की आपण स्वतःचे गुणदोष पाहायला हवे. पण काय होतं, आपण स्वतःचे गुणदोष तर पाहत नाहीच, पण दुसऱ्याचे जे गुण आहेत आयदर एक तर त्याच्यावरती जळतो किंवा दुसऱ्याचे जे दोष आहेत त्यावर आपल्याला कमेंट करायला आवडत असतं. त्यामुळे तुम्हाला याच्यावर चिंतन करायचं आहे की आपण असे वागतो आहोत का? आपण दुसऱ्यांच्या गुणांवर जळण्यापेक्षा त्यांचं कौतुक करायला हवं त्या गुणांबद्दल, आणि आपल्याला स्वतःला ते कसे काही आत्मसात करण्यासारखे जर गुण असतील तर काही करण्याचा प्रयत्न आपल्याला करायला हवा. आणि दुसऱ्यांचे दोष काढून त्यावर काही जोक्स मारून किंवा त्याच्यावरती काहीतरी वायफळ चर्चा करण्यापेक्षा आपल्याला स्वतःचे गुणदोष ह्यावर लक्ष केंद्रित करायला हवं. कारण का दुसऱ्याचे गुण त्याच्यावर जळण्यापेक्षा किंवा दुसऱ्याचे दोष पाहण्यामध्ये आपण आपली ऊर्जा, वेळ दोन्ही घालवत असतो. आणि तोच वेळ जर आपण आपले स्वतःचे गुणदोष पाहण्यात सत्कारणी लावला तर आपली दर दिवशी चांगली काही ना काहीतरी आपल्यामध्ये इम्प्रूव्हमेंट व्हायला मदत होईल. तर आपल्याला म्हणून याच्यावरती चिंतन करायचं आहे की आपल्याला दुसऱ्याचे गुणदोष पाहणं थांबवता आलं पाहिजे, थांबवलंच पाहिजे, आणि स्वतःच्या गुणदोषामध्ये पाहण्यासाठी आपल्याला वेळ दिला गेला पाहिजे. तर म्हणून आता पुढच्या वेळेपासून दुसऱ्याच्या गुणांवर जळू नका, दुसऱ्यांचे दोष पाहून त्याच्यावर हसू नका. त्यापेक्षा स्वतःचे गुण पहा, स्वतःचे दोष पहा आणि त्याच्यावर काहीतरी कृती करा. तर नक्की याच्यावर चिंतन करा. पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.